मार्गशीर्ष गुरुवार उपवास कसे करायचे याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यामध्ये हा उपवास कधी धरायचा, कधी सोडायचा, उपवासाला काय खायचं, उपवास सोडताना कोणते पदार्थ खायचे, कोणते पदार्थ उपवासाला खाऊ नये। जर तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला सुद्धा या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ज्या पद्धतीने श्रावण महिना हा शंकराला समर्पित आहे, आपण त्या महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर किंवा सोमवारी विशेष करून सोमवारी भगवान शंकराची पूजा आराधना करत असतो। त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते। तर हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराचं व्रत आपण सुख, शांती, समृद्धी, समाधान, ऐश्वर्य मिळावं, त्याचबरोबर लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून हे व्रत केलं जातं। अनेक सुवासिनी स्त्रिया हे गुरुवारचं व्रत करत असतात, पण हे व्रत कोणीही करू शकतं। कोणतीही कन्या, सवासीन स्त्री किंवा पुरुष सुद्धा करू शकतात। व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठून स्नान करून शरीराने व मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करायची असते। मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण 5 गुरुवार आले आहे। शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे, तेव्हा आपण व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि 5ही गुरुवार आपल्याला उपवास करायचा आहे। हा गुरुवारचा उपवास घरातील सगळ्यांनी करायचा का, तर असं काही नाही। जे लोक व्रत करणार आहेत त्यांनी शक्यतो उपवास करावा किंवा घरातील इतर कुणाची इच्छा असेल तर त्यांनी देखील उपवास करू शकता। घरातील एका व्यक्तीने केला तरी चालतो। हा उपवास दिवसभर करायचा असतो आणि सायंकाळी सोडायचा असतो, म्हणजे सकाळपासून आपल्याला उपवास करायचा आहे। सूर्यास्तानंतर देवीची पूजा आणि आरती नैवेद्य झाल्यावर हा उपवास सोडू शकता। गुरुवारचा उपवास निर्जली करण्याची काही गरज नाही। अनेक जण म्हणतात की या उपवासाला फळे, दूध वगैरे घेऊ शकता, पण खरंच तुम्हाला फळे आणि दुधावर संपूर्ण दिवस निघणार असेल तर तुम्ही अवश्य करा, किंवा तुम्ही फराळ सुद्धा करू शकता। म्हणजे उपवासाच्या दिवशी सकाळी फळं, दूध घेऊ शकता आणि दुपारच्या दरम्यान तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता, किंवा तुम्हाला पोटभरीचं खायचं नसेल तर राजगिरा लाडू, फळं, उकडलेली रताळे, खजूर, सुकामेवा असे पदार्थ खाल्ले तरी चालतील। हा उपवास आपण शरीराने करत असतो। खरं तर लक्षात ठेवा, आपण कोणतेही व्रत करत असतो त्या दिवशी खरं तर आपण मनाने निर्मळ असणं गरजेचं आहे। म्हणजे या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलू नये, आपल्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार येऊ नयेत, घरात वादविवाद करू नयेत, भांडण करू नये, शिव्या शाप देऊ नये। उलट या दिवशी आपण आचरण सुद्धा निर्मळ चांगलं असणं गरजेचं आहे। उपवास कधी सोडायचा, काही जण पूजा सकाळी मांडतात तर काही जण सायंकाळी मांडतात। जर शक्य झालं तर ही पूजा सकाळी लवकर मांडावी। सकाळी मांडणे शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळी सुद्धा मांडू शकता। सूर्यास्त झाल्यानंतर पुन्हा आपल्याला देवीजवळ दिवा लावायचा आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे, लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि आरती करायची आहे आणि त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे। तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सात्विक जेवण बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे। या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाहीये। शक्य झालं तर हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना पाळायचा आहे। संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये शक्य झालं तर आपल्या घरामध्ये मांसाहार करू नका, खाऊ नका। अंडी, मटण, मासे संपूर्ण आपल्याला वर्ज्य करायचे आहे। या महिन्यामध्ये ज्यांना शक्य नसेल त्यांनी गुरुवार सोडून इतर दिवशी मांसाहार करू शकता, पण बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत याचं सेवन मात्र करू नका। गुरुवारी रात्री आपण जो देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी बनवतो, जे आपण सात्विक जेवण बनवतो, शक्यतो त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करू नका, कारण त्या सात्विक भोजनाचा देवीला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि तोच खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे। सूर्यास्तानंतर देवीची पूजा आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे। शक्यतो या नैवेद्यामध्ये सात्विक जेवण असावं, म्हणजे वरण, भात, पोळी, एखादी पालेभाजी, त्याचबरोबर एखादा गोडाचा पदार्थ नैवेद्यामध्ये दाखवणार आहोत म्हणून गोडाचा पदार्थ। शक्य झालं तर खीर बनवा। लक्ष्मीला खीर जास्त प्रिय आहे, त्यामध्ये तुम्ही शेवयांची खीर, रव्याची खीर किंवा तांदळाची खीर तुम्हाला जशी आवडते ती खीर बनवली तरी चालेल।